मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतली असली तरी समुद्राला मात्र आजपासून प्रचंड उधाण येणार आहे। शनिवार 18 जुलैपर्यंत हीच स्थिती कायम राहणार आहे। गुरुवार 16 जुलैला सर्वाधिक उंच म्हणजे 4.98 मीटर लाटा उसळणार आहेत। त्यामुळे पर्यटक आणि मुंबईकरांनी शनिवारपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नका असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पंढरपुरातील मटण मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे। आजपासून ही बंदी लागू होणार आहे। पुढील 15 दिवस म्हणजे 29 जुलैपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयाचं वारकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। पुणे मोशी दुर्घटनेनंतर महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणी सुरक्षा विषयक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश मुंबई महापालिका प्रशासनानं दिले आहेत। तसंच प्रत्येक प्रकल्पाकरता पावसाळा पूर्व तयारीच्या अनुषंगानं स्वतंत्र एसओपी तयार केली जाणार आहे। दक्षिण मुंबईतील सांस्कृतिक वारसा लाभलेला काळाघोडा परिसर ऐतिहासिक जातो। देश विदेशातील पर्यटकांना अधिक सुरक्षित, आनंददायी आणि युरोप वॉकचा आनंद घ्यावा या पालिकेनं विविध रस्त्यांचं व्यापक सौंदर्यीकरण केलेलं आहे। काळाघोडा आर्ट एव्हेन्यू असं या प्रकल्पाचं नाव असून तो खुला करण्यात आलेला आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजना 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलं। या निर्णयामुळे 13 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। याशिवाय 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। उशिरा दाखल झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी सुरू केली। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमधील एकूण पेरणी क्षेत्रापैकी 32,06,967 हेक्टरवर पेरणीची लगबग शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र पावसानं काढता पाय घेतल्यानं अद्याप 17,65,761 हेक्टरवर पेरणीच झालेली नाहीये। पेरणी झालेल्या पिकांना पाण्याचा फटका बसल्यानं ही पिकं कोमेजू लागलेली आहेत। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जाण्याची भीती व्यक्त केली जाते। जुलैच्या सुरुवातीलाच मुंबईसह संपूर्ण कोकण आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर अल निनोच्या प्रभावामुळे आठवड्याभरापासून पाऊस गायब झालाय। पण आठवड्याभरानंतर अल निनोचा प्रभाव कमी होणार असल्यानं 20 जुलैनंतर मुंबईसह राज्यभरामध्ये पुन्हा मुसळधार कोसळणार आहे असा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। अभिनेता शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। त्यामुळे या बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामातला अडथळा दूर झालेला आहे। सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मन्नत बंगल्यावरील नूतनीकरणाच्या कामाविरोधात याचिका दाखल केलेली होती। हायस्पीड आणि हायटेक म्हणून ओळख असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाल्याचं बघायला मिळालं। गेल्या 2.5 महिन्यांमध्ये प्रवाशांनी स्वच्छतेबाबत तब्बल 327 तक्रारी केलेल्या आहेत। यामुळे वंदे भारतच्या आलिशान आणि चक्काचक प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे। मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील जमिनीच्या हद्दीपासून 30 मीटरच्या परिसरात कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाचं नाहरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असल्याचा इशारा मध्य रेल्वेनं दिला आहे। विनापरवानगी करण्यात आलेली बांधकामं अनधिकृत मानली जातील आणि अशा बांधकामांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांचा विदर्भ आणि मराठवाड्यातील 10 जिल्ह्यांना मोठा फटका बसला। सोयाबीनच्या बियाण्यांची अपेक्षित उगवण झाली नाही अशी एकूण 18 बियाणे कंपन्यांच्या विरोधात तक्रारी आहेत आणि त्यापैकी 4 कंपन्यांविरोधात सर्वाधिक तक्रारी आहेत। बियाण्यांचे 581 नमुने अप्रमाणित निघाले असून कृषी विभागाच्या वतीने 181 प्रकरणात न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात आलेला आहे। पालघरमधील मौजे दापचरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारला जाणार आहे। दापचरी दुग्ध प्रकल्पाची
558.43 हेक्टर जागेवर शेतीमालाच्या साठवणूक, प्रतवारी आणि निर्यातीसाठीच्या सगळ्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत। हा बाजार सागरी, हवाई आणि रस्ते वाहतुकीने जोडला जाईल, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली। जागतिक पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 177 देशांमध्ये भारत 176व्या स्थानी आहे। तसंच दक्षिण आशियातील 8 देशांमध्ये भारत शेवटच्या स्थानावर आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांवर गेल्या 3 महिन्यांमध्ये जोरदार कारवाई केली। एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यभरातील 23 रक्त केंद्र आणि 15 रक्त साठवणूक केंद्रांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली। कारवाई केलेल्या रक्तपेढ्यांपैकी 34 परवाने निलंबित तर 4 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांवरील गर्दीचा ताण कमी करण्याकरता आणि रुग्णांना संसर्गमुक्त वातावरण मिळवून देण्याकरता महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये एक रुग्ण एक नातेवाईक पद्धत लागू होण्याची आणि अभ्यागत प्रवेशिका प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर पवनीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने नरबिबट्याला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। नागपूरमधील शासकीय दंत महाविद्यालयातील डॉक्टर अभय दातारकर यांची जळगाव शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर होणारी बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे। या मागणीकरता मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देण्यात आलं। सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेकरता आता डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक असणार आहे। यामुळे बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्याला 5 वर्षांकरता ब्लॉकलिस्ट करण्यात येणार आहे। विमा अर्ज भरताना केलेली नोंद आणि डिजिटल सर्वेक्षणातील नोंद ही अंतिम मानली जाणार आहे। जुलै महिन्याचा मध्य गाठूनही नागपूरसह विदर्भात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। उलट पावसाने उघडीप दिल्यानं उकाड्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। नागरिक हैराण झालेले आहेत। गेल्या 24 तासांमध्ये नागपूरमध्ये 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ इथं मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने निवंगन इथं डोंगरावरील जमिनीला तडे गेले। मुसळधार पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या। नदी देवघर धरणाच्या रिंग रोड मार्गावरील निवंगन गावापासून 200 मीटर अंतरावर डोंगराला तडा गेलाय। त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पंढरीची वारी सुखकर आणि आरोग्यदायी करण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग तसंच जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या सदराखाली अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत। जिल्ह्यातून जाणाऱ्या तसंच कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील असंख्य वारकऱ्यांच्या आरोग्याकरता वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत। तासगाव तालुक्यातील मणे राजुरी इथल्या सोन्याचं दुकान फोडणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। या चोरट्याकडून 6,32,030 रुपयांची 2 किलो 734 ग्रॅम वजनाची चांदी, एक दुचाकी असा एकूण 6,92,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शिवसेनेच्या रामरक्षा पठण उपक्रमांतर्गत आता काँग्रेसने सुद्धा रामभक्त आस्था जागरण यात्राची घोषणा केली आहे। 19 जुलैला रामटेक इथल्या गड मंदिरातून या यात्रेला प्रारंभ होणार आहे। यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण कार्यक्रम तसंच झुणका भाकर प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे।
पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामागे निलेश घायवळ टोळीचा हात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। काही महिन्यांपूर्वी संबंधित तरुणाने निलेश घायवळ विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्याच जुन्या वादातून या तरुणाला टार्गेट करण्यात आलं असा संशय व्यक्त केला जातोय। आषाढी एकादशी 25 जुलैला यात्रा कालावधीमध्ये 15 ते 29 जुलै दरम्यान 18 ते 20 लाख भाविक नेण्याची शक्यता आहे आणि भाविकांच्या सोयीकरता उद्यापासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार आहे। मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली। बुलुंड इथं एसी लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडून 3 प्रवाशांची प्रकृती बिघडल्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेनं एसी लोकलच्या संचालनाबाबत नवे प्रोटोकॉल लागू केलेला आहे। यापुढे प्रवासादरम्यान एसी लोकलची वातानुकूलित यंत्रणा निकामी झाल्यास संबंधित गाडी पुढील स्थानकामध्ये थांबवून सगळ्या प्रवाशांना उतरवण्यात येणार आहे। त्यानंतर संबंधित रेक तातडीनं सेवेतून काढून तपासणी व दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात येणार आहे। आकाशा एअरनं नोएडा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानची सेवा अल्प प्रतिसादामुळे तात्पुरती बंद केलेली आहे। थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी नसणं, कमी प्रवासी संख्या यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं आहे। 1 ऑक्टोबरपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्याचं नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे। सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं गुटखा, पान मसाला, स्वादयुक्त आणि सुगंधित तंबाखू, स्वादयुक्त सुपारी, खर्रा, मावा तसंच तंबाखू किंवा सुपारीमध्ये विविध अपमिश्रके मिसळून तयार करण्यात येणाऱ्या सगळ्याच प्रकारच्या चघळण्याच्या उत्पादनांवरील बंदी आणखी 1 वर्षाकरता लागू केलेली आहे। ती 20 जुलै 2026 पासून पुढील 1 वर्षाकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू राहणार आहे। उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनधिकृत रूळ ओलांडणे आणि त्यातून होणारे अपघाती मृत्यू रोखण्याकरता मुंबई रेल्वे विकास महामंडळ, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या ओपन लाईन विभागानं चर्चगेट ते विरार दरम्यान रेल्वे संरक्षक भिंतीतील उर्वरित सगळ्या चोरवाटा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारच्या जनविश्वास कायदा 2026 अंतर्गत रेल्वे कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांचा परिणाम आता पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरही दिसू लागलाय। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी आकारला जाणारा किमान दंड 250 रुपयांवरून थेट 500 रुपये करण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेवर विना तिकीट प्रवासाची प्रकरणं तब्बल 25% घटली आहेत। श्री क्षेत्र शेगाव इथून आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे 18 जुलैला सोलापूर शहरामध्ये आगमन होणार आहे। पालखीचा 2 दिवस मुक्काम राहणार आहे। या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडियाल यांनी महापालिका प्रशासनासह पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली। वारकऱ्यांकरता करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला।